रामराजे निंबाळकर फक्त साताराच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेलं एक मोठं नाव. नगराध्यक्ष ते विधान परिषदेच्या सभापतीच्या पदापर्यंत त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे. थेट राजघराण्यातील असल्यामुळे त्यांच्या भोवती नेहमीच एक वलय राहिलेले. पण राष्ट्रवादीची दोन शकले झाल्यापासून रामराजे राजकीयदृष्ट्या अस्थिर राहिलेत. पक्ष फुटल्यानंतर त्यांनी अजितदादांना साथ दिली, पण विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांनी उघडपणे अजितदादांच्या विरोधात जात तुतारीचा प्रचार केला. तर आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच फलटण नगर परिषद निवडणुकीत मात्र ते शिंदेंच्या धनुष्यबाणासोबत आहेत. त्यामुळे फलटणमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात राजकीय वाद निर्माण झालाय. त्यामुळे रामराजे नक्की कोणाचे असा प्रश्नसुद्धा उपस्थित झालाय. त्याचाच आढावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया. नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदाकरिता श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर विरुद्ध शमशेरसिंह नाईक निंबाळकर अशी थेट लढत होणार आहे. या निवडणुकीत रामराजे यांचे पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक शिवसेनेकडून लढवणार आहेत. तर भाजपकडून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ऐनवेळी त्यांच्या भावाला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे. त्यामुळे फलटणमध्ये दोन राजे एकाच निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात दिसतायत. रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीत असतानाच त्यांचे चिरंजीव मात्र शिवसेनेत धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार आहेत. महायुतीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहेत. सातारा जिल्ह्यात भाजपनं विधानसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवली होती, पण या निवडणुकीत केवळ भाजपला रोखण्यासाठी सर्वजण एकत्र आलेत. त्यात आता शिवसेनेला रामराजेंची साथ मिळालीय. आता सुरुवातीला रामराजे यांचा राजकीय प्रवास पाहूया. रामराजे नाईक निंबाळकर हे फलटणच्या निंबाळकर घराण्याचे 29वे वंशज आहेत. उच्च शिक्षित असलेले रामराजे राजकारणात येण्यापूर्वी ते प्राध्यापक होते. रामराजे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नगराध्यक्षपदापासून झाली. त्यानंतर त्यांनी 1995मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली आणि विजयी झाले. त्यावेळी सत्तेत असलेली शिवसेना भाजपचं सरकार अपक्षाच्या मदतीने सत्तेवर आलं होतं. त्यामुळे रामराजे यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे त्या शिवसेना भाजप युतीच्या काळात कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन करण्यात आलं होतं. त्याचे ते उपाध्यक्षसुद्धा होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर ते राष्ट्रवादीत आले आणि 2004मध्ये ते जलसंपदा मंत्री झाले. त्यांनी आमदार झाल्यापासून नेहमीच लाल दिवा पाहिलेला आहे. रामराजे यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात मगाशी म्हटल्याप्रमाणे नगराध्यक्षपदापासून झाली. त्यामुळे रामराजे यांनी आपल्या मुलासाठी आता शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाणं पसंत केले. लोकसभा निवडणुकीत ते अजितदादांसोबत होते. त्यावेळी त्यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं काम केलं. कारण फलटणमध्ये नाईक निंबाळकर यांना 1,10,561 मते मिळाली होती, तर धैर्यशील मोहिते पाटील यांना 93,333 मतं मिळाली होती. पण वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत त्यांनी शरद पवार यांच्यासोबत हातमिळवणी केली होती. पण या निवडणुकीत अजितदादांच्या उमेदवारानं बाजी मारली. अजितदादा गटाच्या सचिन पाटील यांना 1,29,028 तर शरद पवार गटाच्या दीपक चव्हाण यांना 1,24,041 मतं मिळाली. त्यानंतर आता रामराजे यांनी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे अजितदादा गटानं संतप्त प्रतिक्रियासुद्धा दिलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे फलटण तालुका अध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर यांनी रामराजे यांच्यावर टीका केली. यावरती म्हणाले की फलटण तालुक्यात राष्ट्रवादीचे 2 आमदार आहेत. फलटण कोरेगाव विधानसभेचे आमदार सचिन पाटील आणि विधान परिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर. रामराजे हे टेक्निकल राष्ट्रवादीचे आमदार आहेत, ते प्रॅक्टिकल नाही आहेत. त्याचबरोबर खर्डेकर म्हणाले की फलटणकरांना एकदाच फसवू शकता. रामराजे पहिले घड्याळाला, लोकसभेला आणि विधानसभेला तुतारीचा प्रचार केला. 11 महिने घड्याळाच्या मीटिंगला येत होते आणि आता अध्यक्षपदासाठी त्यांनी शिवसेनेचं चिन्ह घेतले. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, युतीत आहेत, त्यांना रामराजेंचा अनुभव लवकरच येईल असं सुद्धा म्हणत रामराजे किती दिवस शिंदेंसोबत राहतील याचा भरोसा नाही असं अप्रत्यक्षपणे खर्डेकरांनी म्हटलेलं आहे. दरम्यान फलटण नगर परिषदेमध्ये राजे गटाची सत्ता होती, पण गटातील एक खंदे समर्थक हे गट सोडून जात आहेत आणि हा सत्ताधाऱ्यांसाठी मोठा धक्का मानला जातोय. राजेगटाला भगदाड पाडण्यात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि शिवरूपराजे खर्डेकर यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. पद्मावती नगरमधील राजेगटाचे 25 वर्षापासूनचे निष्ठावंत कार्यकर्ते आरिफ बाबासाहेब पटेल यांनी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केलाय. यावेळी मला तिकीट तर दिलंच नाही, पण मला अपक्ष उमेदवारी भरू नये म्हणून माझे एबी फॉर्म घेण्याचं किंवा अपक्ष लढण्याचेही अधिकार काढून घेण्यात आले. मला अर्ज भरण्यापासून रोखण्यासाठी एका ठिकाणी बसवून ठेवण्यात आलं असा आरोप आरिफ पटेल यांनी केला होता. त्यामुळे राजे गटातही खळबळ उडाली होती. अनेक माजी नगरसेवक साथ सोडत असल्यामुळे फलटणमध्ये भाजप 270 अशा फरकानं जिंकेल असा विश्वास भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केलाय. तर दुसरीकडे खासदार नितीन पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट सुद्धा केलाय.
रामराजे नाईक निंबाळकर हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. नगरपालिका निवडणूक संपल्यावर त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेण्याबाबत चर्चा मुंबईतील बैठकीत झाली होती. मात्र नगरपालिकेला आम्हाला घड्याळ चिन्ह द्यावं हा रामराजेंचा आग्रह होता. परंतु विधानसभेला जे कार्यकर्ते आमच्यासोबत होते त्यांची घड्याळ चिन्हाची मागणी होती. त्यामुळे पालिका निवडणूक झाल्यावर निर्णय घेऊ असं ठरलं होतं. परंतु त्यांच्या फलटणमधील राजे गटानं धनुष्यबाणाच्या चिन्हावर उमेदवार उभे केले. नितीन पाटील यांच्या दाव्यामुळे रामराजेंच्याबद्दल शंकेचं वातावरण तयार झालं. तर दुसरीकडे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी फलटणच्या राजे परिवारानं एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला. याचा आनंद आहे. नगरपालिका निवडणुकीत राजे गटाला डावपेच सांगण्याची गरज नाही, लोकांची सेवा करण्याची परंपरा या कुटुंबाकडे आहे असं म्हणत फलटणला दहशतीचं वातावरण आहे. पण शिवसेनेपुढे कोणाचीही दहशत चालणार नाही, उलट आमचीच सगळीकडे दहशत असते असं म्हणत भाजपला इशारा दिलाय. या सर्व घडामोडींवर रामराजे यांनी कोणतंही भाष्य केलेलं नाहीये. पण राजे गटाचा पूर्ण गट शिवसेनेसोबत प्रचारात आहे. त्यामुळे रामराजेंच्या आदेशानुसारच त्यांनी प्रचार सुरू केलाय. रामराजे लवकरच प्रचारात दिसण्याची सुद्धा शक्यता आहे. रामराजे शिवसेनेसोबत जात पुन्हा एकदा फलटणमध्ये सत्ता राखण्यात यशस्वी होणार की भाजप धक्का देत सत्ता स्थापन करणार याचा निर्णय तर 3 तारखेला कळणारच आहे. पण याबद्दलचं तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब